महात्मा फुले जयंतीनिमित्त शहादा इथे बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त शहादा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भारतीय संविधान जनजागृती समितीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहादा न्यायालयात नुकत्याच पार पडलेल्या बार असोसिएशन निवडणुकीत ॲडव्होकेट आनंदा मुकुंदा निकम यांची बार असोसिएशन अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल उमेश बापू पवार, वंचित बहुजन युवक नवापूर तालुका अध्यक्ष यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सचिवपदी बिनविरोध निवडून आलेल्या मनीषा राजेंद्र बिरारे यांचा सत्कार अरुण रामराजे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य नेते यांच्याकडून करण्यात आला. बिनविरोध निवड आलेल्यांचा विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी सत्कार व त्यांच्याकडून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक भाऊ पिंपळे, भारतीय संविधान जनजागृती समिती महाराष्ट्र राज्य देवी मंडळ यांच्याकडून करण्यात आले होते. दिनांक 11/4/2023 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अरुण रामराजे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य नेते उमेश बापू पवार, कैलास आघावडे, सरपंच देवी मांडळ, अनिल पेंढारकर दोंडाईचा, विजय निकम पत्रकार शहादा उपस्थित होते. कार्यक्रमात ॲडव्होकेट आनंदराव निकम, ॲडव्होकेट दिनेश माहिरे, ॲडव्होकेट अभिषेक शिंदे, ॲडव्होकेट अनिल बागले यांच्यासह अनेक वकिलांची उपस्थिती होती. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक न्याय, शिक्षण व समतेचा संदेश देण्यात आला. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनीही संघटनेला बळकटी देण्याचा व न्यायव्यवस्थेत प्रभावी कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष शुभेच्छुक साहेबराव ईशी, धनराज निकम, गणेश पेंढारकर, अनिल पेंढारकर सर दोंडाईचा, कैलास माहिरे, सुनील गवळी नाना कुवर शहादा, संजय निकम व रमाबाई आंबेडकर महिला आघाडी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि विशेष मी कौतुक करेन ॲडव्होकेट मनीषाईचं, जिने अत्यंत कमी वयामध्ये एका निवडणुकीला ती सामोरे गेली आणि त्या निवडणुकीतनं सर्वांच्या सहकार्याने आज ती या पदावर निवडून आलेली आहे. तिचं एक टाळ्याच्या गजरामध्ये आम्ही आता जेवढं काही आपण चळवळीमध्ये काम करतो, संघटनांमध्ये काम करतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आज भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये निर्णय होतात, न्याय होत नाही. जे गोरगरिबांना आपण म्हणतो की न्याय हा न्यायालयामध्ये मिळतो, पण न्याय मिळत नाही, कारण न्याय हा विकत घ्यावा लागतो. अशी एकंदरीत परिस्थिती वकिलांच्या बाबतीत, सर्व वकिलांच्या बाबतीत म्हणत नाही. जसं न्यायालयाची परिस्थिती काय की तारीख पे तारीख, आणि अशा परिस्थितीमध्ये जो गांधलेला वर्ग आहे, जो गांधलेला माणूस आहे, जो कोर्टाची पायरी करायला घाबरतो, त्याला जो अनुभव येतो, तो अनुभव असाच असतो की आपण जर एखादी केस अंगावर घेतली, केसला सामोरे गेलो तर आपली फार पिळवणूक होईल. ही आजच्या न्यायालयाची अवस्था आहे, एकूण न्यायालयाची एकूण परिस्थिती आहे. अशा या भीषण परिस्थितीमध्ये आपल्याकडनं म्हणजे तुम्हाला या समाज व्यवस्थेतलं सर्वात जास्त दुःख ज्यांच्या वाटेला आलं त्यांची जाण आहे, हे गृहीत आहे. तुम्ही लोक त्या समाज व्यवस्थेतच गेलेले आहात आणि याच समाज व्यवस्थेमध्ये आज सुद्धा न्याय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्याला आजही न्यायासाठी दरदर की ठोकरे आपण ज्याला म्हणतो ते खावं लागतात, याच्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म तुम्ही निर्माण करावा. भारतीय रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज या सर्व व्यक्तींना कोटी कोटी नमन करून मी माझे शब्दाला सुरुवात करतो. आपण या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, इथे उपस्थित असलेली आणि आम्हाला दिनाचा जो सन्मान केला त्याच्यासाठी आम्हाला अभिनंदन दिलं, त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी राहील. त्यानंतर बोलायचं म्हटलं, मनोगतासाठी मला उभं केलं
अमराजे साहेबांनी जे सांगितलं त्यांच्या मनोगतात की विधिज्ञांनी समाजाच्या विधिज्ञांनी समाजासाठी कार्य करावं आणि न्याय हा वेळेवर न मिळता तो न्याय नसतो किंवा आपल्या वंचित लोकांना न्याय मिळाला पाहिजे या पद्धतीने काही कंपॅरिझन चालू करावं गोरगरिबांना जेणेकरून वेळेवर न्याय मिळेल. तर मी एक सांगू इच्छितो की शासनाने विधी सेवा म्हणून एक स्कीम चालू केलेली आहे कोर्टात. जे काही दुर्बल घटक आहेत वंचित लोक आहेत ज्यांना वकील फी वगैरे देता येत नाही त्यांना काय आपला शासनामार्फत मोफत वकिलांची नेमणूक केली जाते, मोफत वकील उपलब्ध करून दिले जातात. आता हा झाला शासनाचा भाग, परंतु मी हे सांगू इच्छितो की त्या मोफत वकिलांच्या त्या लिस्टमध्ये त्या पॅनलमध्ये जे काही वकील लोक आहेत जे काही विधिज्ञ आहेत ते फक्त SC आणि ST यातील बहुसंख्य संख्या आहे आपल्याला. म्हणून फक्त एका बाजूची नाणं बघण्यापेक्षा दोघी बाजू पाहणं खूप गरजेचं असतं. आपल्या समाजाची लोक आहेत, आपल्या वकिलांकडे हक्काने जावं, अधिकाराने जावं, आपले प्रॉब्लेम सांगावे. आम्ही निश्चितच त्यांचं निराकरण करू. परंतु होतं काय की आता आतल्या गोष्टी त्या सांगू नये, परंतु मी सांगू इच्छितो की आपणच जर आपल्यावर विश्वास नाही ठेवला तर बाहेरची लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून माझ्या आपल्या सर्व समाज बांधवांना, माता भगिनींना विनंती आहे की आपण आपल्यावर विश्वास ठेवा, आपल्यात विश्वास जागृत करा. निश्चितच आपण बाबासाहेबांनी आपल्याबद्दल जे काही स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्णत्वास आणू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपतो. आपण मला बोलवलं आणि या पदाधिकारी यांनी हे सगळं घेऊन आणलेलं आहे त्यांचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो. आणि सर आपले आदरणीय युवतींना आदर्श मानून आपल्यासमोर आपण सर्वच डोलापोलाचे मानकरी आहात असं मी म्हणतो. माझ्याकडे जो कोणी व्यक्ती येतो कोर्टामध्ये त्या माझ्याकडे आदरपूर्वक येतो. मी त्यांना सन्मानानेच वागवलेलं आहे. आतापर्यंत अशी सगळ्यांची ग्वाही आहे असं मला वाटतं. नानासाहेब असतील, सल्ल्यासाठी आले असतील किंवा कामासाठी जे काही आले असतील त्यांना सन्मानपूर्वक मी वागवलेलं आहे. कधीही फीसाठी कुठल्याही प्रकारे त्रास दिलेला नाही. जी दिले असेल ते मी ठेवलं असेल आणि नाही देत असेल तर त्याला नसेल त्याच्याकडे तर भाड्याला सुद्धा पैसे मी दिलेले आहेत. एवढं सुद्धा मी तुम्हाला छातीपूर्वकपणे सांगते. आता राहता निवडून दिलो बिनविरोध हा एक विषय आहे. कारण माझं वाचणं जर पाहिलं तर सगळ्यांना माहीत आहे मी तर भाषी असतो, जास्त बोलत नाही. आणि वकील वर्गाचं कसं हित होईल याच्यासाठी आणि वकील संघासाठी जे दिलेलं आहे आणि मनीषा बिराडे हे जे सहसचिव म्हणून निवडून आलेले आहेत. माझ्या मित्रांचीच मुलगी आहे आणि माझ्याचकडे ज्युनियर करून आहे. तर त्यांचं सुद्धा एका शब्दावर त्यांनी बिनविरोध निवडणूक करून दिलेली आहे. एवढं पद्धतीचं अशा पद्धतीचं आमचं वागणं असल्यामुळे थोडासा फायदा त्याचा होतो. वास्तविक पाहिलं तर ह्या पदासाठी बरेच उमेदवार शर्यतीत होते, परंतु माझं नाव आल्यामुळे कोणी काही उभं राहिलं नाही. फक्त आपले यांच्या दिव्य प्रेरणेने आपण आज थोडा काही कार्यक्रम घेऊन आणला. मी वकिलांचा सत्कार केला त्याबद्दल मी अगोदर आभार मानतो. आपल्या क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात ही कुठे ना कुठे कमी जास्त प्रमाणात किंवा काही प्रमाणात जातीवाद सहन करावा लागतो. कारण की एम निकम मी असो, साळवेनाना असो, मॅडम आता आम्ही तिघंजण लिगल एजच्या पॅनलवर आहे. लिगल एड म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातच तरतूद केली की दुर्बल घटक जे आर्थिक सक्षम नसतील त्या लोकांना किंवा SC ST लोकांना
ज्या कायद्यात प्रावधान आहे की त्यांना केस खटला दाखल करण्यासाठी त्याच्याकडे पैसा नसेल किंवा ते सबळ नसताना नांदते. आम्ही समाजाचे असल्याने समाज हिताच्या दृष्टीने आतापर्यंत कार्य करत आलेलो आहोत. इव्हन निकम नाना असो, मी असो, साहेब नाना असो, की शिंदे नाना असो, आम्हाला समाजाप्रती एखाद्या आज 4 पदाधिकारी आहेत. 4 पदाधिकारीपैकी आपल्या जैविक समाजाचे 2 पदाधिकारी आज निवडून आलेले आहेत. त्याचे एक मोठं श्रेय मानावं लागतं. आणि या श्रेयासाठी आम्ही आतापर्यंत झटत आलेलो आहोत आणि त्याचं आज फळ आम्हाला मिळतंय. आणि या दृष्टीने याच्या पुढेही आम्ही समाजाचा असा कायदेशीर प्रक्रिया असेल किंवा इतर सामाजिक काही कामं असतील. नातेवाईक आरोग्यावर रामराजे, त्याचप्रमाणे कैलासजी आखाडे, उमेश बापू पवार, विजय निकम या सगळ्यांच्या उपस्थितीने हा जो कार्यक्रम होत आहे अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने त्याचं आयोजन भारतीय संविधान समिती, बचाव समिती या समितीने आयोजन केलेलं आहे. खूपच चांगल्या प्रकारे मला भाऊबीजेचा फोन आला आणि ते थोड्या दिवसापूर्वी ओळख झाली. त्याचा फोन आला की सर असा असा कार्यक्रम करायचा आहे आणि तुम्ही आले तर बरं होईल. म्हटलं ठीक आहे, येतो अवश्य. कारण की समाजाच्या कार्यासाठी कुठेही आपण उभं राहायला पाहिजे आणि आपल्या समाजाचा जर व्यक्ती कुठे 2 पाऊल पुढे जात असेल तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. निवड झाली आहे त्याबद्दल मी माझ्या पेंढारकर परिवारातर्फे, त्याचप्रमाणे आमचा एक सोशल ग्रुप आहे, सामाजिक ग्रुप आहे, ते बुद्धिस्ट ग्रुप ऑफ दोंडाईचा, या ग्रुपच्या वतीने